श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा अद्भुत योगायोग. या राशींचा संपत्ती उत्पन्नाचा मार्ग मोकळा. ग्रहांचा पॉवरफुल संयोग. वर्षभर भरभराट होणार. माता लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येणार. या नववर्षाची सुरुवात तर मोठ्या उत्साहात झाली, मात्र आता खरी प्रतीक्षा आहे ती म्हणजे हिंदू नववर्षाची, म्हणजेच गुढीपाडवा सणाची. हिंदू संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात नाही, तर विजय आणि मांगल्याचे प्रतीकही मानला जातो. या दिवशी चैत्र नवरात्र उत्सवालाही प्रारंभ होतो, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीच वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीचा गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री अद्भुत संयोग विशेषतः काही राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम आणू शकतात असे देखील मानले जात आहे. या काळात या राशींच्या लोकांना यश, समृद्धी आणि नवीन संधी देखील मिळण्याची शक्यता वाढेल. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून गुढीपाडव्याची तारीख अवलंबून असते. यंदाच्या तिथीप्रमाणे 18 मार्चला अमावस्या असून 19 मार्चला सूर्योदयानंतर प्रतिपदा तिथी सुरू होत आहे. त्यामुळे गुरुवार 19 मार्च 2026 रोजीच गुढीपाडवा साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दारात उभारलेली गुढी घरातील नकारात्मकता दूर करून सुख समृद्धी घेऊन येते अशी श्रद्धा आहे. तर यासोबतच चैत्र नवरात्र गुरुवार 19 मार्च रोजी सुरू होईल आणि 27 मार्च 2026 रोजी संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र विशेषतः काही राशींसाठी खूपच शुभ परिणाम आणू शकते. पंचांगानुसार चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला सुरू होते आणि नवमी तिथीला संपते. ही नवमी तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते, जी विशेषतः भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते. म्हणूनच चैत्र नवरात्र केवळ दुर्गा देवीच्या पूजेसाठीच नाही, तर भगवान रामाचे स्मरण करण्यासाठी देखील खूप महत्त्वाची मानली जाते. हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते. यंदा ही तिथी 19 मार्चला सकाळी 4:52 सुरू होईल, तर 20 मार्च रोजी सकाळी 4:52 संपणार आहे. त्यामुळे चैत्र नवरात्रीचे पर्व 19 मार्च ते 27 मार्च असे 9 दिवस साजरे केले जाईल. 19 मार्चपासून सुरू होऊन 27 मार्च रोजी रामनवमीला चैत्र नवरात्र संपेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्यासाठी शुभमुहूर्त हा 19 मार्च रोजी सकाळी 6:52 ते सकाळी 7:43 पर्यंत असेल. तर कलश स्थापनेसाठी दुपारी 12:05 ते 12:53 पर्यंत अभिजित मुहूर्त असेल. तसेच गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख काय असणार आहे, तर यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 पर्यंत असेल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त असणार आहे 19 मार्च रोजी सकाळी 6:44 ते सकाळी 8:14 पर्यंत आणि 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 पर्यंत असणार आहे गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा अद्भुत योगायोग खूपच लाभदायक ठरणार आहे. माता लक्ष्मी स्वतः सोन्याच्या पावलांनी या राशींच्या घरी येणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा शुभ संयोग मेष राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम आणू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीसाठी अनेक संधी देखील मिळतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे देखील या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जुन्या कायदेशीर वादातील निर्णय तुमच्या बाजूने देखील लागू शकतो. त्यामुळे कुटुंबामध्ये उत्साही आनंदी वातावरण असणार आहे. त्यासोबतच गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मी स्वतः सोन्याच्या पावलांनी तुमच्या घरी येणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद.
नवीन वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल, सकारात्मक गोष्टी घडताना तुम्हाला दिसणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाची दारं उघडणार आहे आणि तुमचे नशीब चमकणार आहे. त्यानंतर आहे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभ संयोगामुळे कर्क राशींच्या लोकांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. व्यावसायिकांना केवळ नफाच होणार नाही तर त्यांचा व्यवसायही वाढताना दिसणार आहे. तुमचा आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. लोक तुमची प्रशंसा करतील. समाजात तुम्हाला मान मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदी वातावरण असेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्याने तुमच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळू शकते. शिवाय जर तुम्ही परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमची ती इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात, खास करून तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. माता लक्ष्मी सोन्याच्या पावलाने तुमच्या घरी येणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख मिटणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा शुभ संयोग सिंह राशीसाठी देखील खूपच फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहात. तुम्हाला नवीन योजना राबवण्याची संधी देखील या काळामध्ये मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रगती कराल. व्यवसायात तुम्हाला नवीन करार देखील मिळू शकतात. त्यामुळे तुमचा व्यवसाय विस्तारू शकतो. त्याचबरोबर तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि स्थिरता वाढणार आहे. तसेच कौटुंबिक जीवन सुखमय असणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहत असल्याने या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. त्यासोबतच या काळामध्ये उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी होणार आहात. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभ संयोगामुळे मकर राशीच्या लोकांना दुर्गा देवीचे विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प किंवा कामाच्या संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात आनंद, शांती आणि आनंदाचे वातावरण देखील राहील. विविध स्रोतांमधून आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता देखील आहे. जर तुम्ही इतरत्र कुठे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला चांगले परतावे देखील त्याचे या काळामध्ये मिळू शकतात. त्यासोबतच या काळामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये अपार आनंदच आनंद येणार आहे. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तसेच तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यासोबतच माता लक्ष्मी सोन्याच्या पावलाने तुमच्या घरी येत आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढणार आहे. त्यानंतर आहे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा शुभ संयोग तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारा ठरणार आहे. कुटुंब आणि जोडीदाराचे किरकोळ गैरसमज हळूहळू या काळामध्ये दूर होऊ शकतात. तसेच प्रेम संबंधांमधील विश्वास मजबूत होईल. कामाच्या ठिकाणीही सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. आर्थिक प्रयत्नांमध्ये हळूहळू यश मिळण्याची चिन्हे आहेत. उत्पन्नाच्या नवीन संधी देखील येऊ शकतात. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. गुंतवणूक किंवा बचतीबाबत विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात लक्षणीय फायदे देऊ शकतात. त्यासोबतच माता लक्ष्मीची विशेष कृपा राहत असल्यामुळे या काळामध्ये तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहणार आहे. कुटुंबामध्ये आनंदमय, उत्साही वातावरण असणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा शुभ संयोग देणार आहे लाभच लाभ. माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मी स्वतः सोन्याच्या पावलांनी या राशींच्या घरी येणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.